की बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि जिल्हा परिषदे शिक्षण विभागाचे प्रमुख, जिल्हा शिक्षणाधिकारी या दोन लोकांच्या केवळ मनमानीपणामुळे ह्या मॉडेल स्कूलची वाट लागलेली आहे. म्हणजे आज जर नुकसान सगळ्यात जास्त होत असेल आपल्या देशाचं आणि आपल्या या महाराष्ट्राचं, तर राजकारण्यांच्यामुळेच हे सगळं नुकसान होतंय. त्याला जबाबदार जे कोणी आहेत यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. मॉडेल स्कूलच्या नावाखाली जिल्हा नियोजन समितीच्या 23,910 लाख रुपयांचा चुराडा होतोय. शाळांवर खर्च होत असलेल्या निधीचा दुरुपयोग होत असल्याचा सरपंच परिषद मुंबईचे पुणे जिल्हा समन्वयक कुंडलिक कोहिनकर यांचा गंभीर आरोप. कामाचे नियोजन, ठेकेदारांची निवड अशा प्रत्येक प्रशासकीय टप्प्यावर अधिकाऱ्यांची मनमानी. मॉडेल स्कूलमध्ये होत असलेल्या गोलमालासाठी पुणे जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे दोन प्रशासकीय अधिकारी जबाबदार असल्याचा कोहिनकर यांचा थेट आरोप. मॉडेल स्कूल बाबतीत प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात सरपंच परिषदेचा आक्रमक पवित्रा. प्रशासनाच्या गलथान कारभाराला वाचा फोडण्यासाठी सरपंच परिषद मुंबई यांची पत्रकार परिषद. परिषदेचे जिल्हा समन्वयक कुंडलिक कोहिनकर यांच्यासह सरपंच परिषदेचे खेड तालुका अध्यक्ष मनोहर पोखरकर, उपाध्यक्ष सीताराम गुजर, संपर्क प्रमुख चंद्रकांत भालेराव आणि सचिव पंढरीनाथ कोहिनकर यांची पत्रकार परिषदेला उपस्थिती. पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती. जिल्हा वार्षिक योजनेसाठी 1,472 कोटींची तरतूद. गतवर्षीपेक्षा 93 कोटींची वाढ. पायाभूत सुविधा, पर्यटन, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना यंदाच्या नियोजनात विशेष प्राधान्य देण्यात आले असून विकास कामे गुणवत्तापूर्ण आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचना. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या विकास कामांचा घेण्यात आला सविस्तर आढावा. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार आणि आमदार सहभागी. प्रत्यक्ष उपस्थितीत खासदार मेधा कुलकर्णी, जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर उपस्थित. मुंबई येथील चाकरमान्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या मुंबई डबेवाला संघटनेच्या आळंदी येथील धर्मशाळा उभारणी कामाचे शुक्रवारी झाले भूमिपूजन. आमदार बाबाजी काळे, आमदार श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न. वारकरी परंपरा आणि सेवाभाव जपत आळंदी येथे धर्मशाळा उभारण्याचा उपक्रम संघटनेने हाती घेतला असून या माध्यमातून वारकरी, भाविक आणि चाकरमान्यांना मोठी सुविधा उपलब्ध होणार. या भूमिपूजन सोहळ्यासाठी नगराध्यक्ष प्रशांत कुराडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख, शेखर शेटे, भगवान पोखरकर, प्रिया पवार, अमृता गुरव, सारिका गोगावले, संजय भोसले, राहुल चिताळकर, अनुराग जैद यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, दिंडी मालक, नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटेबल ट्रस्ट आणि असोसिएशनचे सभासद वारकऱ्यांची उपस्थिती. आळंदी शहरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंग समस्या दूर करण्यासाठी पोलीस आणि आळंदी नगर परिषद यांची लवकरच धर्मशाळा, मंगल कार्यालय चालक, मालक आणि व्यवस्थापकांची समन्वय बैठक होणार. आळंदी येथील फ्रूटवाले धर्मशाळा येथे 18 मे रोजी सकाळी 11 वाजता आळंदी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी माधव खांडेकर, आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, आळंदी दिघी वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठकीचे करण्यात आले नियोजन. या बैठकीत पार्किंग व्यवस्था, स्वतंत्र आपत्कालीन मार्ग आणि वाहतूक नियंत्रणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार. चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातील वाहत्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेले राजगुरुनगर शहरातील क्लिनिकल लॅबोरेटरी चालक जनार्दन वनवे वाहून गेले. जनार्दन वनवे हे राक्षेवाडी गावच्या हद्दीत सहकाऱ्यांसह शुक्रवारी सकाळी 8:30च्या सुमारास कालव्यात उतरले. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे वनवे वाहून गेल्याचं प्रथमदर्शनी केलं स्पष्ट. मूळ संगमनेर तालुक्यातील वनवे परिवार चिंतेत. पोलीस आणि नातेवाईकांच्या मदतीने रेस्क्यू टीमने शुक्रवारी दिवसभर कालव्यात शोध घेतला. मात्र सायंकाळी अंधार पडल्यानंतर शोध कार्य थांबलं. जेव्हा आपलाच हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करायला अडचण आणतो
आडवा येतो तेव्हा नाईलाज असतो एका हिंदूला दुसऱ्या हिंदूच्या डोक्यावर शाई टाकावी लागते ना, तेव्हा आम्हाला सुद्धा दुःख होतं. काय आम्हाला त्यात फार आनंद झाला अशातला भाग नाही हो. आम्हाला औरंग्याला ठोकण्यात मजा आहे, आम्हाला अब्दुल्ल्याला फाडण्यात मजा आहे, आम्हाला हिंदूंची डोकी काळी करण्यात अजिबात येत किंचितही आनंद नाही. धर्माच्या आड सख्खा बाप आला तरी सोडायचं नाही, भाऊबंद नातेवाईक असला तरी सोडायचं नाही, हिंदू धर्मासाठी वाटेल ते केले जाणार असे सांगत हबप संग्राम भंडारे यांनी जेव्हा आपला हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करण्यास अडचण आणतो तेव्हा एका हिंदूला दुसऱ्या हिंदूच्या डोक्यावर शाई टाकताना आम्हालाही दुःख होतंय. राजगुरुनगर येथील भारत माता व्यासपीठ येथे विराट हिंदू संमेलनात हबप संग्राम भंडारे यांनी हिंदू राष्ट्रसेना, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, वारकरी संप्रदाय आदी विषयावर मांडलं परखड मत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती आणि सकल हिंदू समाज खेड तालुका यांच्या वतीने आयोजित संमेलनात हबप भंडारे महाराज यांनी सकल हिंदू समाजाला केलं संबोधित.